एस.टी. महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. मुंबई एस.टी. महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसेच भविष्यातील नियोजनाकरिता एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी एस.टी. प्रशासनाला दिले आहेत. आज एस.टीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांचेसह सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की सुमारे 10,000 कोटी संचित तोटा सहन करणाऱ्या एस.टी. महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकाचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते. कर्मचाऱ्यांचे देणे, भविष्य निर्वाह निधीचे हप्ते, कामगार करारातील प्रलंबित देणी यासाठी महामंडळाला पैशांची गरज आहे. याबरोबरच महामंडळाला इंधन, वस्तू व सेवा पुरवणाऱ्या संस्थांची थकीत देणी या सर्व घटकांचा विचार करून एस.टी. महामंडळाला सध्या किती उत्पन्न मिळते, किती खर्च येतो, तसेच किती देणी बाकी आहेत, या सर्वांचा लेखाजोखा मांडणारी एक श्वेतपत्रिका काढणे अत्यंत आवश्यक असून त्यातून एक आर्थिक शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.